हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कॅन्डल स्टिक म्हणजे काय, कॅन्डल म्हणजे काय आणि कॅन्डल स्टिकचा चार्ट कसा वाचावा. तर आता आपण बघणार आहोत कॅन्डल स्टिक पॅटर्न म्हणजे काय. एका ठराविक वेळेतील कॅन्डल आपल्याला किमतीमधील काय बदल दाखवते त्याबद्दल आता अशा खूप काही कॅन्डल मिळून एक विशेष प्रकारचं पॅटर्न तयार झालेलं असतं. त्याला आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो. म्हणजे जसे सलग 3 चढत्या क्रमाने जर कॅन्डल जात असतील तर त्याला 3 व्हाईट सोल्जर म्हटलं जातं. 3 खाली घसरणाऱ्या ज्या कॅन्डल असतात त्यांना आपण 3 ब्लॅक क्रो म्हणतो. तर खूप साऱ्या कॅन्डल वर चढत गेल्यानंतर खालच्या दिशेला जी संकेत देणारी कॅन्डल असते ती हँगिंग असते. तर अशा वेगवेगळे पॅटर्न आपण बघणार आहे. त्यातील एक महत्वाचे इम्पॉर्टंट पॅटर्न बघणार आहेत आपण आज. तर आज आपण बुलिश एंगल्फिंग आणि बेरिश एंगल्फिंग हे पॅटर्न बघणार आहे. तर नेमकं हे काय आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर कॅन्डलस्टिक पॅटर्न असे आहे की काही कॅन्डलच्या समूहाने हे पॅटर्न्स तयार होतात आणि एक विशिष्ट प्रकारचे पॅटर्न दाखवतात किंवा एक सुद्धा विशिष्ट प्रकारची कॅन्डल तयार होऊ शकते. जसं आपण बघूया पुढं हॅमर, हँगिंग मॅन, लाईक दिस. तर हे पॅटर्न बुलिश किंवा बेरिश दिशा दाखवतात. तर आपल्याला यातून कळून चुकले असेल तर तेजी किंवा मंदी कॅन्डलस्टिक वरून कळते, पण खात्री देता येत नाही. कारण एखादी न्यूज जर येऊन गेली तर कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा चालत नाही. असं प्रत्येक वेळेस होईल असं नाही. तर आपण अंडरस्टँडिंग करूया की कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहे आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये बरेच प्रकार आहेत. तर आपण जी कॅन्डल बघितली, सपोज 15 मिनिटची कॅन्डल बघूया. आपण बँक निफ्टी मध्ये जाऊया. 15 मिनिटची सपोज कॅन्डल बघूया आपण. तर या कॅन्डल मध्ये बघा, मागच्या व्हिडिओमध्ये जसे आपण बघितले, हा या कॅन्डलचा झाला हाय, हा कॅन्डलचा झाला लो, हा ओपन आणि क्लोज. तर जर आपण थोडं याला बारकाईने बघितलं तर कॅन्डलचा हा अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो मधून आपल्याला कळतं की बाईंग प्रेशर किती आहे आणि सेलिंग प्रेशर किती आहे. ओके. तर आपण आता बघूया बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. तर बुलिश एंगल्फिंग पॅटर्न हे असं असतं. ही झाली रेड कॅन्डल, बेरिश कॅन्डल, ही झाली ग्रीन कॅन्डल, बुलिश कॅन्डल. तर हा पॅटर्न 2 कॅन्डल मिळून बनतो. यात पहिली म्हणजे छोटी ही रेड कॅन्डल असते आणि दुसरी ही ग्रीन कॅन्डल असते. तर दुसरी जी ग्रीन कॅन्डल आहे ती पहिल्या रेड कॅन्डलला पूर्ण झाकून घेऊन वरच्या दिशेने बंद होते. तर ती कॅन्डल बुलिश संकेत दाखवते. बघा आता एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. आणि हा पॅटर्न हा डाऊनवर्ड चॅनल आलेला आहे. नंतर इथं बुलिश एंगल्फिंग झालेली आहे. नंतर मार्केट वरती गेलेलं आहे. तसेच आपण आता बेरिश एंगल्फिंग बघूया. तर बेरिश एंगल्फिंग म्हणजे यामध्ये
सुद्धा 2 कॅन्डल असतात. या पॅटर्न मध्ये सुद्धा 2 कॅन्डल दिसतात. पहिली ही जी असते ही ग्रीन कॅन्डल असते आणि सेकंड ही रेड कॅन्डल असते. तर जी रेड कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करते, पूर्णपणे झाकून घेते. तर त्यामुळे आपला हा बेरिश ट्रेंड दाखवते. बघा, ही होती इकडची डाऊनवर्ड पॅटर्न. हे बघा इथं अपवर्ड पॅटर्न आणि अपवर्ड डायरेक्शनला हे पॅटर्न तयार होतं बेरिश एंगल्फिंग. त्यानंतर मार्केट हे खाली पडलेलं आहे. तसेच आपण आता हे लाईव्ह बघूया, चार्टवर बघूया. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये मी निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे, वन डेचा. त्यामध्ये बुलिश आणि बेरिश एंगल्फिंग तयार झालेले आहेत. आणि तुम्ही स्कॅल्पिंग साठी तुम्हाला काही ट्रेड घ्यायचे असतील छोटे छोटे, त्यामध्ये जर बुलिश एंगल्फिंग बेरिश एंगल्फिंग तयार झाली, तुम्हाला कळू शकेल की हे पॅटर्न किती व्हॅलिड आहे आणि कसं चालतं. तर बघा, इथं ही झाली रेड कॅन्डल आणि ही झाली ग्रीन कॅन्डल. ट्रेंड आलेला आहे आपला डाऊनवर्डला. ओके, तर बुलिश एंगल्फिंग तयार झालेली आहे. तर रेड कॅन्डलला पूर्णपणे ग्रीन कॅन्डलने कव्हर केलेलं आहे. त्यामुळे मार्केट हे वरती गेलेलं आहे, पूर्ण मार्केट हे वरती गेलेलं आहे. बघा, त्यानंतर आता बेरिश एंगल्फिंगचं एक्झाम्पल बघूया. इथं बघा, मार्केट वरती गेलं, त्यानंतर खाली आलं, त्यानंतर वरती गेलं, पुन्हा खाली आलं. हे बघा, हे एक्झाम्पल आहे. ट्रेंड होता वरचा, त्यानंतर अपवर्ड चॅनल मध्ये इथं पॅटर्न तयार झालं बेरिश एंगल्फिंग. ग्रीन कॅन्डलला पूर्णपणे रेड कॅन्डलने कव्हर केलेलं आहे, झाकून टाकलेलं आहे. त्यामुळे तुमचा बेरिश पॅटर्न तयार झालेला आहे. याप्रमाणे इथं मार्केट खाली आलेलं आहे. तर जर आपल्याला बेरिश आणि बुलिश एंगल्फिंग बघता आलं तर आपल्याला मार्केटची डायरेक्शन हे कळू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असे नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ मी नेहमी बनवत जाईल. थँक यू.